नमस्कार बालमित्रांनो, इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 6वी यामध्ये आज आपण पाठ क्रमांक 2 प्रागैतिहासिक काळ या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा संपूर्ण स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. नावे लिहा. 1. भारतातील काळ्या मातीची जमीन असलेले पठार, तर याचं उत्तर असणार दख्खनचे पठार. पुढे 2. भारतातील शेतीला सर्वाधिक अनुकूल ठरलेला प्रदेश, तर याचं उत्तर लिहायचं आपण मध्य भारतातील विस्तृत पठार. त्यानंतर 3. लिपीचा उगम किंवा विकास झालेला नव्हता तो काळ, तर त्याचं उत्तर असणार आहे प्रागैतिहासिक काळ. पुढे दायमाबाद या उत्खनन स्थळाचा शोध लावणारे भारतीय पुरातत्व सर्वेक्षक, तर याचं उत्तर लिहायचं आहे B.P. बोपर्डीकर. तर अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला अ. नावे लिहा पूर्ण केलेला आहे. पुढे प्रश्न ब. योग्य जोड्या जुळवा. यामध्ये आपण अ गट आणि ब गट दिलेला आहे. अ गट आहे 1. पुराश्मयुग, 2. मध्याश्मयुग, 3. नवाश्मयुग आणि 4. ताम्र पाषाणयुग. आणि ब गटामध्ये आपल्याला पर्याय दिले आहेत. अ. मोठे धारदार हत्यार, ब. चाकाचा शोध, 3. शेती तंत्रज्ञान प्रगती आणि ड. अग्नीचा शोध. तर आता आपण यांच्या योग्य जोड्या लावूया. पहा 1. पुराश्मयुग याची जोडी आपण ड. अग्नीचा शोध याच्याशी लावायचं आहे. पुढे 2. मध्याश्मयुग याची जोडी आपण अ. मोठे धारदार हत्यार याच्याशी लावायचे आहे. 3. नवाश्मयुग याची जोडी आपण क. शेती तंत्रज्ञान प्रगती याच्याशी लावायची आहे. आणि 4. ताम्र पाषाणयुग याची जोडी आपण चाकाचा शोध या पर्यायाशी लावायचे आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक ब. योग्य जोड्या जुळवा पूर्ण केलेला आहे. पुढे प्रश्न 2 अ. खालील तक्ता पूर्ण करा. पहा आपल्याला या ठिकाणी एक तक्ता दिला आहे. तक्त्यामध्ये क्रमांक, वैशिष्ट्ये, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग अशा प्रकारचे कॉलम आहेत. तर आता आपण हे पूर्ण करूया. पहा 1. निवास. निवाससाठी आपल्याला मध्याश्मयुगामध्ये गुहा हा पर्याय होता आणि नवाश्मयुगामध्ये झोपडी असं लिहायचं आहे आपण. पुढे व्यवसाय कोणता असणार आहे पहा, तर शेती आणि पशुपालन नवाश्मयुगामध्ये व्यवसाय होते. तर शिकार आणि मासेमारी मध्याश्मयुगामध्ये होते. आपण मध्याश्मयुगामध्ये शिकार आणि मासेमारी असं लिहायचं आहे. पुढे आता साध्य पहा. मध्याश्मयुगामध्ये लहान आकाराची हत्यारे होते, तर नवाश्मयुगामध्ये मोठ्या आकाराची दगडी हत्यारे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर 4 भाग कला. तर कला होती पहा मातीची रंगीत भांडी, हे नवाश्मयुगामध्ये होती. तर गुहेच्या भिंतीवरील चित्रे हे मध्याश्मयुगामधील कला असणार आहे. त्यानंतर जीवनशैली कशी होती, तर मध्याश्मयुगामध्ये भटकंती अशा प्रकारची जीवनशैली होती आणि नवाश्मयुगामध्ये स्थिर जीवन अशा प्रकारचं जीवन होतं मानवाचं. तर अशा प्रकारे आपण खालील तक्ता पूर्ण करा. प्रश्न 2 अ पूर्ण केलेला आहे. पुढे आहे पहा प्रश्न ब. पुढील विधाने चुकी बरोबर ते सांगून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. तर आता आपण ते लिहूया. पहा 1. ज्वारवे येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या. तर पहा हे विधान चूक आहे. तर आता ते आपण दुरुस्त करूया. तर पहा दायमाबाद येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या. अशा प्रकारे आपण याचं बरोबर उत्तर करायचं आहे. पुढे आहे पहा 2. नेवासा येथे जारवे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले. तर पहा हे देखील विधान चुकीचे आहे. तर बरोबर विधान असणार आहे जारवे येथे जारवे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले. त्यानंतर पुढे 3. महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची एक जुनी ताम्र पाषाणयुगीन संस्कृती इनामगाव येथे आहे. तर हे विधान बरोबर आहे. यामध्ये आपण कोणतीही दुरुस्ती करायची नाही. तर अशा प्रकारे आपण प्रश्न ब. पुढील विधाने चुकी बरोबर ते सांगून चुकीची विधाने आपण दुरुस्त केली आहे. पुढे आपण प्रश्न 3 अ. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये प्रश्न 1. नवाश्मयुगात मानवाची जीवनशैली कशी बदलली. तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. पहा उत्तर 1. नवाश्मयुगात मानवाने भटकंतीचे जीवन सोडून एका ठिकाणी राहण्यास सुरुवात केली. 2. त्याने शेती व पशुपालन सुरू केले. 3. मातीची भांडी, दगडाची हत्यारे, चाक, विणकाम यांचा विकास झाला. आणि 4. अशा प्रकारे नवाश्मयुगात मानवाचे जीवन अधिक स्थिर, सुरक्षित व सुखकर बनले. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे आहे प्रश्न 2. ताम्र पाषाणयुगाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती. तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहा. पहा उत्तर. ताम्र पाषाणयुगाची वैशिष्ट्ये. 1. ताम्र पाषाणयुगात मानव तांब्याबरोबरच दगडाची हत्यारे वापरत होता. 2. शेती, पशुपालन आणि व्यापार यांचा विकास झाला. आणि 3. या युगात चाकाचा शोध लागल्यामुळे दळणवळण जलद व सुलभ झाले. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे पहा प्रश्न ब. खालील युगाची प्रत्येकी 2 वैशिष्ट्ये लिहा. पहा यामध्ये 1 आहे पराश्मयुग. तर याचे आपण 2 वैशिष्ट्ये लिहूया. 1. मानव गुहा किंवा मोठ्या झाडाच्या फांद्यावर राहत असे. आणि 2. या युगात अग्नीचा शोध लागला. त्यानंतर पुढे 2 आहे मध्याश्मयुग. याचे देखील आपण 2 वैशिष्ट्ये लिहूया. 1. शिकार आणि मासेमारी हे प्रमुख व्यवसाय होते. गुहेच्या भिंतीवर सुंदर चित्रे काढली जात. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 3 पूर्ण झाला आहे. पुढे आहे पहा प्रश्न 4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
1. जर नवाश्मेघन मानवाने शेती तंत्रज्ञान शोधले नसते तर आजचे मानवी जीवन कसे असते? कारणासह उत्तर द्या. तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया पहा. उत्तर: नवाश्मेघन मानवाने शेतीचे तंत्रज्ञान शोधले नसते तर मानवाला अन्नासाठी शिकार व फळे कंदमुळे यावरच अवलंबून राहावे लागले असते. 2. तो एका ठिकाणी स्थिर राहू शकला नसता, त्यामुळे गावे व शहर वसली नसती. आणि 3. अशा प्रकारे मानवी जीवन आजच्या इतके प्रगत व सुरक्षित व सुखकर झाले नसते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे 2. नवाश्म युगात कोणकोणते तंत्रज्ञान विकसित झाले ज्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन बदलले? तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू. उत्तर: 1. नवाश्म युगात शेतीचे तंत्रज्ञान विकसित झाले. 2. पशुपालन, चाक आणि विणकाम यांचा विकास झाला. 3. मातीची भांडी व दगडाची धारदार हत्यारे तयार केली जाऊ लागले. 4. नवाश्मयुगात या तंत्रज्ञानामुळे मानवाचे दैनंदिन जीवन अधिक सोपे, सुरक्षित व सुखकर झाले. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे पहा प्रश्न 5. तुम्हाला नवीन घर घ्यायचे आहे, त्यासाठी कोणकोणत्या जीवनावश्यक बाबीचा विचार करून तुम्ही नवीन घर घ्याल? आणि या ठिकाणी उदाहरण दिले पहा पाणी. तर आता आपण इतर कोणकोणत्या जीवनावश्यक गोष्टी आपल्याला घर घेताना लागतील ते आपण विचार करूया. यामध्ये पहा उत्तर: 1. रस्ता व वाहतुकी सुविधा असावी. 2. परिसर स्वच्छ, सुरक्षित व प्रदूषणमुक्त असावा. नंतर 3. वीज व पाण्याची सोय असावी. 4. शाळा, दवाखाना व बाजार देखील जवळ असायला हवा. अशा प्रकारे आपल्याला घर घेताना या जीवनावश्यक सुविधा जवळ असणे गरजेचं असतं किंवा आपण त्याचा विचार करत असतो. पुढे पहा आपल्याला कृती दिली आहे. कृतीमध्ये आपल्याला पहा आपल्या देशाच्या विकासात भौगोलिक परिस्थितीचा महत्त्वाचा वाटा आहे. याविषयी पुढील मुद्द्याच्या आधारे माहिती वहीत लिहायची आहे. त्यासाठी आपल्याला मुद्दे दिलेत पहा: भारतातील पर्वतरांगा, 2 भारतातील नद्या आणि 3 भारताला लाभलेला समुद्रकिनारा. तर आता आपण लिहूया पहा भारतातील पर्वतरांगा. उत्तर: आपल्या देशाच्या विकासात भौगोलिक परिस्थितीचा महत्त्वाचा वाटा आहे. भारतात हिमालय, सह्याद्री, विंध्य, सातपुडा व अरवली या प्रमुख पर्वतरांगा आहेत. पुन्हा 2 आहे पहा भारतातील नद्या. यामध्ये भारतातील गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या प्रमुख नद्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यानंतर 3 आहे भारताला लाभलेला समुद्रकिनारा. आता आपण याविषयी माहिती लिहूया. भारताला अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागराचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. यामुळे शेती, व्यापार, मत्स्य व्यवसाय व वाहतुकीचा विकास होऊन देशाच्या प्रगतीला मोठी मदत झाली आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं देखील या ठिकाणी उत्तर पूर्ण केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 6वी यामधील पाठ क्रमांक 2 प्रागैतिहासिक काळ या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल, आपली शाळा या YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. तसेच या व्हिडिओला लाईक करा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.